पोराटोरांना लहानपणीच नीट समजावून सांगितलं तर मग पुढे त्यांचा मार्ग सहसा चुकत नाही। म्हणजे लंडन दौऱ्यापेक्षा राज्यातल्या कानाकोपऱ्यात गेलेले कवाही चांगलं असतं। आपल्या मतदारसंघातही न फिरकणाऱ्यांना मला काही जास्ती महत्त्व द्यायचं नाहीये। जेव्हा 2.5 वर्ष सत्तेमध्ये त्या काळात मी होतो, दादाही होते, परंतु तुम्ही विचारायच्या आधी मी सांगून मोकळा होतो। कारण शेवटी काय असतं, कॅप्टन जसं आपलं हे जहाज चालवतो तसं ते चालत असतं। त्यामुळे या ठिकाणी आरोप करताना आत्मपरीक्षण देखील होणं आवश्यक आहे, आत्मचिंतन देखील आवश्यक आहे। गेल्या सरकारपेक्षा निम्म्या कालावधीमध्ये अध्यक्ष महोदय आम्ही कितीतरी पटीने अधिक मदत शेतकऱ्यांना दिली आहे। त्याचा तपशील देखील या ठिकाणी समोर मी मांडणार आहे। आधीच्या सत्ताधाऱ्यांप्रमाणे घोषणा करून फक्त शेतकऱ्यांना पोकळ आश्वासनं किंवा त्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम आम्ही केलेलं नाही। शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करून त्यांचे अश्रू पुसण्याचं काम आम्ही केलेलं आहे। हे मी या ठिकाणी छातीटोकपणे सांगू इच्छितो। 30 जून 22 रोजी आमचं महायुती सरकार सत्तेत आलं आणि अवघ्या काही दिवसातच जोरदार पाऊस आणि काही भागात अतिवृष्टीसारखी परिस्थिती निर्माण झाली आणि मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच आठवड्यात मला वाटतं मी आणि देवेंद्रजी आपण कुठं गडचिरोलीत गेलो होतो नुकसानीची पाहणी करण्याकरता। अध्यक्ष महोदय गडचिरोलीला गेलो आणि त्या संपूर्ण कालावधीमध्ये मी सातत्याने आम्ही सगळेजण बाधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्कात होतो। माझं कुटुंब माझी जबाबदारी असं म्हणून फक्त केवळ घरी बसून व्हीसीद्वारे बैठका आम्ही घेतल्या नाहीत, आम्ही प्रत्यक्ष फील्डवर गेलो आणि शेतकऱ्यांशी बोललो, बांधावर गेलो आणि त्या ठिकाणी इतरांना फक्त सूचना देत बसलो नाही। वस्तुस्थिती आहे आणि आमचं काम मी काय आमचे सत्ताधारी नाही, विरोधी पक्षातल्या लोकांनाही माहित आहे, मी काय उगाच काहीतरी जास्तीचं बोलत नाही, परंतु थेट ग्राउंडवर जाऊन शेतकऱ्यांना शेतावर भेटणं, अधिकाऱ्यांशी आम्ही बोलत होतो। आपल्याला सातत्याने विचारणारा कोणीतरी आहे हे लक्षात आलं की यंत्रणा देखील अलर्ट होत असते, यंत्रणा देखील काम करते। कलेक्टर लोक स्वतः, तहसीलदार तर ठीक आहे, पण कलेक्टर स्वतः त्या ठिकाणी जिथे गारपीट झाले, अवकाळी झाले तिथे जाताना पाहणी करताना देखील आपण पाहिलेलं आहे। आणि म्हणून यासाठी आपण देखील सरकारचे प्रमुख असू द्या, मंत्री असू द्या, आपण देखील या सर्व बाबींवर लक्ष ठेवून थेट लोकांशी संपर्क साधला पाहिजे। परवा कोणीतरी म्हणालं की मुख्यमंत्री आणि आमचे सहकारी सतत दौऱ्यावर असतात। खरं म्हणजे या विधानाला मला उत्तर द्यायची काही इच्छा नव्हती, परंतु पोराटोरांना लहानपणीच नीट समजावून सांगितलं तर मग पुढे त्यांचा मार्ग सहसा चुकत नाही। परंतु एकच सांगतो, मी काय कोणाचं नाव घेत नाही, परंतु मुख्यमंत्र्यांचं काम असतं त्यांनी राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये जायलाच पाहिजे, जनतेशी थेट संवाद त्यांचा असायलाच पाहिजे आणि त्यांच्या समस्या जाणून घेणं हे देखील आमचं काम आहे। म्हणजे लंडन दौऱ्यापेक्षा राज्यातल्या कानाकोपऱ्यात गेलेले कवाही चांगलं असतं आणि म्हणून जे कोरोना काळात आपल्या मतदारसंघातही न फिरकणाऱ्यांना मला काही जास्ती महत्त्व द्यायचं नाहीये, परंतु ज्यांनी माझ्यावर दौऱ्यावर टीका केली त्यांच्या मतदारसंघात देखील अध्यक्ष महोदय कोरोना काळामध्ये कोविड काळामध्ये लोकांना धान्य वाटप आणि इतर जे काही वाटप करण्याचं कामही आपण केलेलं आहे। हे मुद्दाम मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि केलेलं सांगायचं नसतं, परंतु जेव्हा काही असा आरोप प्रत्यारोप होतात तेव्हा नाईलाज म्हणून बोलावं लागतं। हे दिलेलं एका हाताने दिलेलं दुसऱ्या हाताला कळता कामा नये अशा प्रकारची माझी वृत्ती आहे। परंतु काही गोष्टी ज्या आहेत या तुम्हालाही समजल्या पाहिजेत म्हणून मी बोलतोय।